सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेतुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। सब संतन की जय। हरिओम नारायण। कालच्या सत्संगामध्ये आपण सर्वांनी श्रवण केलं होतं भगवान परमात्म्याचा या ठिकाणी आविर्भाव झालेला आहे। कोणाच्या घरी भगवान अवतार घेऊन येतात? आपण नाभी चरित्र ऐकत होतो। राजा नाभी आणि त्यांची पत्नी नेरू देवी यांच्या घरी भगवान परमात्मा अवतार घेऊन येतात, कारण की त्यांना तसं वरदान परमात्म्याने दिलं होतं। दोघांनीही तपस्या केलेली आहे, मोठा विशाल यज्ञ केलेला आहे आणि भगवान परमात्मा साक्षात अवतीर्ण झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला। आणि आता त्यांच्या घरी भगवान स्वतः अवतार धारण करून येत आहेत। अत्यंत सुंदर उत्तम प्रकारे त्या ठिकाणी लक्षण आहेत। नाभिनंदन भगवान जन्मापासूनच अत्यंत दिव्य होते, त्यांचं प्रत्येक अंग अत्यंत दिव्य आणि वज्राप्रमाणे काय म्हणतात, जेवढं कोमल आहे तेवढंच ते कठोरही आहे। म्हणजे असं नाहीये की लोक फक्त जे नाजूक असतात ना त्यांना कशाचंच काही सहन होत नाही, पण आपण हे समजू की भगवान नाजूक आहेत। भगवान अगदी कमळाच्या फुलाप्रमाणे जर ते सर्वांगाने नाजूक आहेत तर त्यांना बाकी काहीही सहन होणार नाही थोडक्यात। परंतु तसं नाहीये, भगवान वज्रापेक्षाही कठोर आहेत। एकदा एक कथा येते, भगवान परमात्मा वैकुंठ नायक वैकुंठामध्ये पहुडलेले आहेत। माता लक्ष्मी भगवान परमात्म्याचे चरण कमल दाबते, सेवा करते आणि माता लक्ष्मी स्वतः कमला आहे, स्वतः सुकुमारी आहे आणि भगवान परमात्माही अत्यंत कोमल आहेत। त्या ठिकाणी एक दिवस काही ऋषीमुनी आले वैकुंठामध्ये आणि म्हटले देवाला दर्शन घेऊयात। आज देवाचं आले, सगळे देवाचं दर्शन घेतलं आणि देवाची सुंदर अशी स्तुती सर्वांनी मिळून गायली आणि इतकी दिव्य स्तुती होती आणि त्या स्तुतीमध्ये असं लिहिलेलं होतं, त्यांच्या स्तुतीमध्ये असा एक भाव होता की हे भगवान, आपण तर वज्रापेक्षाही कठोर आहात। परमात्म्याला वर्णन केलं की तुम्ही वज्रापेक्षाही कठोर आहात। आणि हे ऐकलं कोणी? माता लक्ष्मी। भगवती लक्ष्मी ऐकते आणि त्या ठिकाणी तिला काही बरं वाटलं नाही। जेव्हा ऋषीमुनी सगळे निघून गेले, भगवान परमात्म्याला म्हणते की प्रभू, हे जे काही बोलून गेले मला काही आवडलं नाही, कारण तुम्ही स्वतः कमलनाभ आहात। नमक कमलनाभाय नमक कमल। त्या ठिकाणी कमळाच्या फुलाच्या पेक्षाही, कमळाच्या कळीपेक्षाही अत्यधिक तुम्ही सुकोमल आहात आणि इथे त्या ठिकाणी तुम्हाला वज्रापेक्षाही कठोर असं त्या ठिकाणी ते संबोधन करून निघून गेले। हे काही बरं नाही, चुकीचं बोलले ते। भगवान परमात्मा म्हटले की तसं नाहीये देवी, मी जेवढा कोमल दिसतो मी तेवढाच कठोर देखील आहे। तेव्हा माता लक्ष्मी म्हणते की मला विश्वास बसत नाही, असं कसं शक्य आहे? तुम्ही तर सुकोमल आहात आणि मला आतापर्यंत प्रत्येक वेळी तुमचं ते रूप तेच पाहायला मिळालंय की ज्यामध्ये तुम्ही सुकोमल आहात। भगवान परमात्मा म्हटले ठीक आहे, तुमची इच्छा मी पूर्ण करून देतो की मी वज्रापेक्षाही कठोर होऊ शकतो, ती तुमची इच्छा मी पूर्ण करून देतो की तुम्हाला बघायचंय तसं। तेव्हा भगवान परमात्मा अवतार धारण करून येतात। तसंच आज या ठिकाणी एक विशेष अवतार धारण करून आलेत। जसं राम आणि कृष्ण हे अवतार सुद्धा त्या ठिकाणी या करता भगवान परमात्मा विचार करतात की भगवती लक्ष्मीला सांगायचं कसं, कारण की तिला विश्वास बसत नाहीये। मग भगवान जेवढे कोमल आहेत तेवढेच कठोर देखील आहेत। मग युद्ध केलं, मोठे मोठे युद्ध जिंकले, बाहुबळावरती युद्ध जिंकलं। अशा प्रकारे भगवान परमात्मा तेवढेच कठोर देखील आहेत। वज्रापेक्षाही त्यांचं शरीर अत्यंत
श्रेष्ठ आहे, कठोर आहे. अशा प्रकारे भगवान परमात्मा व या ठिकाणी आलेले आहेत नाभीराजांच्या घरी. आणि ते अत्यंत सकल सौंदर्याची राशी भगवान परमात्मा जरीही त्या ठिकाणी सुकोमल असले तरी ते कठोर देखील आहेत. आणि अनेक सुंदर सुंदर चिन्हांनी अंकित त्यांचं संपूर्ण शरीर आहे. जसं आपण एकदा विचार केला होता, भगवान परमात्म्याच्या पायावरती चक्र आणि शंख आदीचं चिन्ह असतं, कमळाचं चिन्ह असतं देवाच्या पायावरती. तसंच संपूर्ण शरीरावर सुद्धा भगवंताच्या काही ना काही विशेष असं चिन्ह असतं. आणि या ठिकाणी जन्मजात नाभिनंदनाच्या या सर्वांगावरती सुंदर सुंदर चिन्ह होते, ज्यामध्ये वज्र आहे, अंकुश आहे, कमल आहे, शंखचक्र गदा आहे. या सगळ्यामुळे त्या ठिकाणी भगवान परमात्मा स्वतः खुलून दिसत होते. आणि ज्यामध्ये स्वतः त्यांचं ते रूप प्रगट होत होतं की हे साक्षात परमात्मा आहेत, की दुसऱ्याला कुणी सांगायची किंवा दुसऱ्या प्रकारे ओळखायची गरज नाही, हे साक्षात परब्रह्म आहेत. अशा प्रकारे त्याच भगवान परमात्म्याला पुत्र रूपाने पाहून महाराज नाभी फार खुश झाले. अत्यंत अपार आनंद त्यांना झाला. त्यातच त्यांनी बघितलं की या राज्यामध्ये सगळेचे सगळे लोक त्या ठिकाणी त्यांच्या पुत्रावरती अपार प्रेम करतात. सगळी प्रजा, सगळे मंत्रीगण त्या ठिकाणी, सगळे ब्राह्मण, सगळ्या प्रकारचे नर नारी, उत्कृष्ट असणारे सगळे देवता लोक भगवान परमात्म्याच्या त्या रूपामध्ये मोहून जात आहेत. आणि सर्वच लोक त्यांच्यावर प्रेम करतात. आणि प्रत्येकाच्या मुखामधून एकच वाक्य निघतंय की या पृथ्वीचा राजा व्हावा तर या बालकासारखा. नाभींच्या घरी जो बालक जन्माला आलेला आहे यानेच पृथ्वीचा राजा बनलं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच वाक्य निघतंय. अशा प्रकारे भगवान परमात्म्याची ती एवढी दिव्य आणि सुंदर अशी स्तुती सगळीकडे जय जयकार पाहून देवराज इंद्राला काही ते बरं वाटलं नाही. देवराज इंद्र म्हणतो, अरे माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? आणि ईर्षा झाली, अपार ईर्षा. ईर्षा म्हणजे एक अहंकाराचं एक हे, मी माझ्यापेक्षा दुसरं कोणी नाहीये. मत्सर ना, मत्सर. मत्सम कोपी नास्ती इति मत्सर, म्हणजे मत्सम माझ्यापेक्षा किंवा माझ्याहून अधिक श्रेष्ठ कुणीही या विश्वामध्ये नाही, अशा प्रकारचा भाव म्हणजेच मत्सर आहे. आणि ज्या प्रति मत्सर आहे तिथे ईर्ष्या तयार होते की जर आपल्यापेक्षा श्रेष्ठ एखादा जर चुकूनच कोणी निघाला तर त्या ठिकाणी त्याच्याप्रती ईर्ष्या तयार होते. म्हणून अशा ठिकाणी इंद्र जो आहे फार त्याला त्रास झाला, भयंकर ईर्ष्या मनामध्ये आली. आणि त्या ईर्ष्येपोटी देवराज इंद्राने एक वेळेस नाभी राजाच्या राज्यामध्ये पाऊसच पाडला नाही. अजनाभ नावाचं जे वर्ष आहे, अजनाभ वर्ष म्हणजे अजनाभ नावाचा जो प्रदेश राज्य आहे, तर त्या राज्यामध्ये अजिबात पाऊस पडला नाही. पण बघा भगवान परमात्म्याची अपार महिमा आहे. जे काही चालते परमात्मा आपल्या इच्छेनुसार चालवतायत. जर चाललं तर परमात्म्याची इच्छा, नाही चाललं तर तेही परमात्म्याची इच्छा. आणि सर्वथा परमात्मा सगळ्या गोष्टीसाठी सक्षम आहे. इंद्र स्वयं भगवान परमात्म्याच्या घरचा नोकर आहे. म्हणजे बघा इंद्राला पाणी भरायचं काम दिलंय की नाही देवानं. पाणी भरायचं काम कोण करतं आपल्या घरी? कोणीतरी नोकर समजा. असं आता मोठ्या राजाच्या घरी पाणी भरायचं काम काय राणी करेल का? राजा करेल किंवा राजाचे मुलं करतील? अजिबात नाही, कोणीतरी नोकरच करेल. भगवान परमात्मा त्रैलोक्याचा स्वामी आहे. मग त्यांच्या घरी इंद्रादी हे सगळे देवता लोक चाकरी करतायत. आणि मग अशा वेळेला इंद्रासारख्या व्यक्तीला अहंकार व्हावा ही केवढी मोठी दुर्बुद्धी. भगवान परमात्म्याची माया अद्भुत आहे. त्यांनी आपल्या मायेच्या बळावरती आपल्या राज्यामध्ये वर्षा पाडली, पाऊस पाडला. त्या ठिकाणी अकाल पडला नाही, दुष्काळ पडला नाही. अशा प्रकारे आपल्या पुत्राचं सामर्थ्य पाहून महाराज नाभी धन्य झाले, कृतार्थ झाले. वा 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 वा, आज आमच्या घरी खऱ्या अर्थाने कुणीतरी दिव्यता जन्माला आलेली आहे, साक्षात परमात्मा आलेले आहेत. बघा कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. जर म्हटले की एखादा महान भक्त जर आपल्या घरी जन्माला आला, कोणी सामर्थ्यशाली व्यक्ती, भगवत भक्ती करणारा व्यक्ती जर जन्माला आला तर ते कुळ पवित्र होऊन जातं. ज्या कुळामध्ये तो जन्माला आलाय तर कुळ पवित्र होतं. ज्या आईनं त्या बालकाला जन्माला घातलंय ती आई धन्य होते, कृतार्थ होते की हा आज खरं तर मी ज्या मुलाला जन्म दिला, ज्या मुलाला मी माझ्या गर्भामध्ये वाढवलं,
खरंच मी धन्य आहे की मला असा पुत्र मिळाला जो कोणी भगवत भक्त होईल. आणि इथे तर साक्षात भगवान आहे, म्हणजे विचार करा किती आनंद असेल बरं. ती आई केवढी आनंदी होत असेल की आहा, परमात्मा माझे भक्त आहेत, परमात्मा माझे पुत्र आहेत, ज्यांची आम्ही अहर्निश भक्ती करतो तेच परमात्मा पुत्र रूपाने आलेले आहेत. मग अशा पुत्रावरती आसक्ती जरी झाली तरी काहीही वावगं, काही हरकत नाही. कारण की भगवान स्वयं त्या ठिकाणी सांगता, मय्यासक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रयः असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. अरे अर्जुना, जर तुला आसक्ती ठेवायची फार इच्छा आहे ना, तर मग कुठे ठेवायची आसक्ती? आसक्ती ठेवायची, आसक्ती असणं हा आपला मूळ स्वभाव बनून जातो आणि हा बदलणं फार कठीण होतं माणसाला. काही करू शकतो आपण, पण आसक्ती सोडायचं म्हणजे सगळ्यात कठीण काम आहे. मग भगवान म्हणतात की आसक्ती ठेवायची एवढी हौस आहे ना, तर मग ठेवा, आणखी जास्त ठेवा, पण कुठं? जागा बदला, आसक्तीची जागा बदला. मग कुठे आसक्ती ठेवायची? तर भगवान परमात्म्यावर, मय्यासक्त, माझ्यावर आसक्ती ठेवा, मय्यासक्त मला पार्थ. आणि आपलं कसं आहे, आसक्ती एका ठिकाणी, आश्रय एका ठिकाणी, आपलं कार्य दुसरीकडे, सगळं आपलं असं भरकटलेलं आहे. जीवनामध्ये वास्तविक ज्याच्यावर आसक्ती ठेवतोय तो काही कामाचा नाही, ज्याला आपण आपला आश्रय मानतो तोही आपला काही कामाचा नाही. वास्तविक आश्रय आणि आसक्ती आश्रय स्थान केवळ परमात्मा आहे, म्हणून प्रेमही त्याच्यावरच केलं पाहिजे. अशा प्रकारे परम प्रेमास्वत परमात्मा ज्याची भक्ती केली आणि तोच पुत्र रूपाने मिळालेला आहे. मग पुत्रामध्ये एवढी आसक्ती ठेवायची इच्छा आहे तर परमात्म्यालाच पुत्र रूपाने मागून घ्या आणि लागेल तेवढी आसक्ती करा, मग काही दोष लागत. मग तुम्ही सेवा करा, अहर्निश पुत्राची सेवा करा, अहर्निश काळजी घ्या, ती परमात्म्याच्या ठिकाणी रुजू आहे. आणि एवढी व्यापक दृष्टी आपली तरी कुठे? आपल्या पुत्रालाच बाल गोपाळ समजायचं, लड्डू गोपाळ समजायचं. आता लहान मुलं, त्यांच्या मनामध्ये कसल्या गोष्टीचं पाप नसतं, एवढे निर्विकार निष्पाप निरीह बालक असतात. त्यांना काही कळत नाही, खोटं बोललेलंही कळत नाही आणि त्यांना खऱ्याचंही काही भान नसतं. त्यांना कुणी काही गेलं, काही सांगितलं, काही फरक पडत नाही. ना सुख आहे, ना दुःख आहे, ना कपट आहे, ना छल आहे, ना द्वंद्व आहे, कशाही प्रकारचं काही घेणं देणं नाहीये. आणि असं ज्याच्यामध्ये असतं ना, तो परमात्माच आहे साक्षात. परमात्म्यामध्ये कोणते दोष नसतात, विकार नसतात, असा निर्विकार परमात्माच असतो. आणि आज आपल्या घरचे जे छोटे छोटे बाळ आहेत ना, ज्यांच्यामध्ये काही विकार नाहीयेत, तर ते साक्षात हरीचं स्वरूप आहे. आपण कुठे बघतो, पण अगबाई माझा नातून, अगबाई अमकन तमकन, ह्याच्यामध्येच दंग राहिलेला आहे. आणि बघा, विचार करा, आजकाल तर ना एवढे विचित्र सगळे संस्कार लागले. एक भक्त आहे कुणीतरी दूरचे, तर त्यांनी त्यांच्या मुलाचा व्हिडिओ पाठवला. छोटा बाळ आहे, 2-2.5 वर्षाचंच बाळ आहे, त्याला अजून नीट बोलताही येत नाहीये. आणि त्याला काय काय बोलायला शिकवलंय ते कान बंद करावे वाटतात. ते त्यांना कौतुक वाटतं आई वडिलांना, त्यांना वाटतं की गुरुजींना पाठवा म्हणजे काय, म्हणजे त्यांना पण कौतुक वाटेल. अरे काय कौतुक कशाचं करायचं? म्हणजे तुमच्या पोरं शिव्या देते, त्याचं पण आई बाबाला कौतुक आहे. म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे. अगदी विचित्र वाटतं की हे ऐकून कसं घ्यायचं. लहान लहान मुलांच्या तोंडून असे सगळे शब्द अत्यंत विभत्स वाटतात. त्यांच्या तोंडून काहीतरी विशेष असं निघालं पाहिजे. आणि ही जबाबदारी कोणाची आहे? आई वडिलांची आहे. आणि बघा, मग अशा प्रकारे जर सुसंस्कार तुम्ही आपल्या घरी असणाऱ्या बालकांना दिलात आणि त्या ठिकाणी जर भगवत स्वरूप जाणून जर सेवा केली आणि त्यामध्ये जर भगवत स्वरूपातच समजा आसक्ती जरी झाली तरी दोषावह लागणार नाही. पण भगवत स्वरूप कुठे असतं? तिथे एकदम आसक्त होऊन आपण सगळं काही त्याच्यामध्ये डुबून जातो. आणि या ठिकाणी तर अत्यंत आश्चर्याची आनंदाची गोष्ट म्हणजे बघा, नाभिराजांच्या घरी साक्षात भगवान आले. ती मेरू देवी परमात्म्याला भरवते. म्हणजे विचार करा, तिला आधीच माहित होतं की हे भगवान आहे, कारण देवाने स्वतः सांगितलं ना की मी पुत्र रूपाने तुमच्या घरी येईल. आणि तसंही यांनी जे पराक्रम केले ते परमात्म्या व्यतिरिक्त दुसरं कोण करू शकतं? आणि मग असे सगळे पराक्रम पाहून माता पिता अत्यंत प्रसन्न आहेत, कृतार्थ आहेत. धरती माता ही पुण्यशीला झालेली आहे. अशा प्रकारे सगळं राज्य, संपूर्ण प्रजा, सगळे देवता आदी करून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे गुण गातात. आणि त्यांच्या ठिकाणी एवढं सगळं श्रेष्ठत्व आहे असं पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी सगळ्या ब्राह्मण देवतांनी मिळून
महाराज नाभिनंदनाचं नाव ठेवलं ऋषभ. ऋषभ म्हणजे श्रेष्ठ, अत्यंत उत्कृष्ट. अशा प्रकारे हे ऋषभ, बालक ऋषभ हळूहळू वाढू लागले, मोठे झाले आणि त्यांना ऋषभ देवताच त्यांना साक्षात मानू लागले. सगळे हे साक्षात परमात्माही आहे म्हणून त्यांना ऋषभदेव या नावाने ओळखलं जाऊ लागलं. सगळीकडे ऋषभदेव या नावाने ओळखलं जात आहे. महाराज नाभी जे आहेत त्या ठिकाणी आता विचार करतायत की आपला जो पुत्र आहे तो कसा आहे, योग्य आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे की माझा पुत्र काय व्हावा, राजा बनावा, पृथ्वीचं शासन करावं. अशा प्रकारे सर्वांच्या सहमतीमध्ये राहून महाराज नाभींनी महाराज ऋषभदेवांचा राज्याभिषेक केला. अत्यल्प वयामध्येच राज्याभिषेक झाला आणि ब्राह्मण देवता आदी मंत्रीगणांच्या हातामध्ये संपूर्ण राजडोर आणि आपल्या मुलाला देऊन त्या ठिकाणी महाराज नाभी आणि मेरुदेवी दोघेही वानप्रस्थ जीवनाला बद्रिकाश्रमात निघून गेले. बघा, वानप्रस्थ जीवन सगळे जगत होते तेव्हा. राजा असो अथवा रंक असो अथवा सगळेचे सगळे लोक, 4 आश्रम आहेत ना, तर 4 आश्रमांना विशेष प्रकारे विभक्त केलेलं आहे. वयाच्या 1 पासून तर 25व्या वर्षापर्यंत ब्रह्मचारी आश्रम आहे आणि ज्या आश्रमामध्ये तुम्हाला शास्त्र शिकायचं आहे, विद्या अर्जन करायची आहे, तुम्ही तुमच्या घरामध्ये परंपरेनुसार शिक्षा प्राप्त करायची आहे. जर तुम्ही ब्राह्मण आहात तर तुम्हाला तुमच्या वेदाचं अध्ययन करायचं आहे, क्षत्रिय आहात तुम्हाला शस्त्रास्त्राचं अध्ययन करायचंय आणि जर तुम्ही वैश्य आहात तर तुम्हाला तुमचे काय व्यवसाय आहेत त्याचं अध्ययन करायचंय आणि जर शूद्र आहात तर कशा प्रकारे तुमच्या वाडवडिलांपासून सेवा कार्य चालत आलेलं आहे त्याचं तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे. अशा प्रकारे 25 वयापर्यंतची ही ठरलेली मर्यादा आहे. 25 ते 50 तुम्हाला समावर्तन संस्कार करून गृहस्थ जीवनामध्ये प्रवेश करून अत्यंत धर्मपूर्वक त्या ठिकाणी गृहस्थ उचित कार्य करूनच आपल्या संसाराला पूर्ण करून भगवत चिंतन करत राहावं लागायचे. हे 50 वयापर्यंत चालणारा गृहस्थ धर्म. 50 ते 75 पर्यंत वानप्रस्थ आहे. कारण 100 वर्ष माणसाचं गिनलंय ना, मग 100 वर्षामध्ये 4 आश्रम आहेत म्हटल्यानंतर 25 वर्ष बरोबर येत आहेत. 50 ते 75व्या वयापर्यंत माणसाला वानप्रस्थ जीवन जगायचं आहे, ज्यामध्ये तुमचे सगळे कर्तव्य पूर्ण झालेत. आता रिटायरमेंट घेऊन तुम्ही काय करायचे, भगवत भजनाला लागायचे. आता काही दुसरे उद्योग करत बसायचे, बस भजन करत राहायचं. आणि जेव्हा अंतःकरण शुद्ध होईल तेव्हा स्वाभाविक 75 ते 100 या वयामध्ये संन्यास जीवन जगायचे. जर ब्राह्मण शरीर असेल तर दंड संन्यास घेण्याचा विशेष त्या ठिकाणी अधिकार त्यांना प्राप्त होतो. मग वयाच्या 4थ्या अवस्थेतही संन्यास घेणं शास्त्रविहित आहे. गृहस्थ जीवन जगूनही संन्यास घेणं शास्त्रविहित आहे. मग 75च्या नंतर त्या ठिकाणी काय करायचे, संन्यास जीवन जगायचे. आणि जर ते जगणं शक्य नाही किंवा ब्राह्मण शरीर नाही तर साधना करत करत, तपस्या करत करत त्या ठिकाणी परमात्म्यामध्ये एक चित्त लावून परब्रह्मामध्ये स्थिर व्हायचं आहे आणि काहीतरी असं दिव्य सुकृत बनवायचं आहे जेणेकरून दिव्य लोकाची प्राप्ती होईल, जेणेकरून पुनर्जन्म जो आहे तो व्यवस्थित प्रकारे आपल्याला लाभ होईल. बघा, जरी पुनर्जन्म एखाद्याचा खंडित झालेला आहे, आता काही त्याला परत यायचं नाही, त्याच्याकरताही ही साधना अत्यंत महत्वाची आहे. मग अशा प्रकारे महाराज नाभी जे आहेत, मेरुदेवी आणि महाराज नाभी दोघेही भगवत चिंतन करून आत्मचिंतनामध्ये तल्लीन झाले, आत्मस्वरूपामध्ये विलीन झाले. अशा प्रकारे नाभी राजांचं चरित्र या ठिकाणी पूर्ण होतं. त्यांचे पुत्र महाराज ऋषभदेव, आता यांच्या चरित्रामध्ये विशेष करून त्या ठिकाणी प्रवेश होतो. महाराज ऋषभदेव जे आहेत त्यांनी बघितलं आपलं वय एकदम कमी आहे, अत्यल्प वयामध्ये राज्यकारभार दिलेला आहे, तथापि राज्यकारभार सांभाळण्याच्या दृष्टीने म्हणा, शास्त्रज्ञानाच्या दृष्टीने म्हणा अथवा सामर्थ्य बल आदी या सर्वांच्या दृष्टीने म्हणा भगवान ऋषभदेव परिपूर्ण आहेत. तथापि त्यांनी काय केलं, अध्ययन केलं. कारण की बघा, राम आले, भगवान कृष्ण आले तरी प्रत्येकाने त्या ठिकाणी काय केलंय, शास्त्र चिंतन केलंय, गुरुकडे गेलेले आहेत. भगवान श्रीराम गुरुगृही गेलेले आहेत ना, गुरु वसिष्ठांच्याकडून संपूर्ण शास्त्र वेद त्या ठिकाणी अध्ययन केलंय, धनुर्विद्या शिकलेली आहे, संपूर्ण युद्धकला शिकलेली आहे, शिवाय राजपाठ सांभाळण्याची शिक्षा सुद्धा शिकलेली आहे. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अत्यल्प वेळामध्ये का होईना परंतु विद्या शिकलेली आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी भगवान ऋषभदेव
सर्व कला संपन्न, सर्व गुण संपन्न असूनही त्या ठिकाणी गुरुगृही राहिले. गुरुकुलामध्ये राहून त्यांनी अत्यल्प वेळामध्येच त्या ठिकाणी संपूर्ण शास्त्र अध्ययन केलं. संपूर्ण शस्त्राचंही त्या ठिकाणी अध्ययन त्यांनी केलं आणि युद्धकलेमध्येही अत्यंत निपुण झाले. राजपाट सांभाळण्याची कलाही त्यांना हस्तगत झाली. अशा प्रकारे महाराज ऋषभदेव आता राजा म्हणून कार्य करतात आणि त्यांना आता हा या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. बघा, जसं सांगितलं, समावर्तन संस्कार करून विवाह संस्कार करायचा आणि शास्त्र उचित धर्म मर्यादा पूर्वक प्रजेचं पालन करून गृहस्थ जीवन जगून त्या ठिकाणी आपल्या वंशाला वाढवून जीवनाचं यापन करायचे. आता हा जो विषय आहे यामध्ये त्यांना आता हा प्रश्न पडला की विवाह करायचा तर कोणासोबत, कारण की यांच्या ठिकाणी अत्यंत दिव्यता आहे. तर तीच भगवती परमेश्वरी, बघा, परमात्म्याची शक्ती आहे. इंद्राच्या घरी पुत्री रूपाने जन्माला आलेली आहे आणि तसा इंद्राला ईर्ष्या होती यांच्यावरती, परंतु भगवान परमात्म्याची ओळख घडली. कारण की पाऊस पाडला नाही यांनी, परंतु यांच्या राज्यात तरी पण पाऊस पडला. इंद्राला कळून चुकलं की अरे काय झालंय, आपली चूक झालीये. मग ती चूक सुधारण्याकरता काय केलं, मुलगी देऊन टाकली, जावईच बनवलं देवाला, म्हणजे आता काही समस्या उरली नाही. भगवान परमात्म्याने इंद्राची मुलगी, तिचं नाव आहे जयंती, यांच्यासोबत विवाह केला. धर्म मर्यादा पूर्वक त्या ठिकाणी जयंती सोबत त्यांनी आपल्या गृहस्थ जीवनाचा प्रारंभ केला आणि पृथ्वीचं पालन करायला लागले. अशा प्रकारे एकूण त्यांना त्या ठिकाणी 100 पुत्र उत्पन्न झाले. 100 पुत्र, बघा, एकापेक्षा एक श्रेष्ठ गुणांनी भरलेले. जसे राजा ऋषभदेव तसेच त्यांचे पुत्र, बघा, जसं आपल्याप्रमाणेच त्या ठिकाणी भगवंताने आपले पुत्र उत्पन्न केले. जसं पिताही पुत्र रूपाने प्रगट होतो, कारण पिता काय आहे, बीज प्रदाता आहे. पिताही आपल्याला प्राण देणारा आहे. मग प्राण देणारा जो पिता आहे तो स्वतः त्या ठिकाणी पुत्र रूपामध्ये प्रगट होतो. तसं सांगितले की भगवान परमात्मा ऋषभदेव त्यांनी 100 पुत्रांना आपल्यासारखंच उत्पन्न केलं. 100 पुत्र झाले आणि या 100 पुत्रांचे या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. या वर्णनामध्ये सांगितलंय की महाराजांचे जे सुरुवातीचे मोठे जे 9 मुलं होते ना, त्या 9 मुलांपैकी सगळ्यात जो थोरला मुलगा होता, म्हणजे या 100 पैकी सगळ्यात मोठा मुलगा जो होता, या बाकी 99 मुलांमध्ये तो सर्वात श्रेष्ठ, ज्यांचं नाव आहे भरत. आणि हेच भरत जे आहे यांना पुढे या राज्याचा राजा बनवण्यात आलं. अरे या राज्याचं नाव काय होतं, अजनाभ. हे जे जम्बूद्वीपामध्येही जे 9 भाग झालेले होते ना, नाभी आणि त्याच्या बाकीच्या भावांना वाटले होते, तर नाभी राजाच्या भागामध्ये, हिश्श्यामध्ये जो भाग आलेला आहे तो हा भाग. तर या भागामध्ये याचं नाव जे अजनाभ वर्ष आहे, अजनाभ वर्ष. तर या अजनाभ वर्षाला त्या ठिकाणी राजा बनवण्यात आलं महाराज भरत. आणि हेच राजा जे भरत आहे अत्यंत प्रसिद्ध झाले. यांच्याच नावावरून त्या ठिकाणी या देशाला भारत असं नाव पडलं. तेच भारत नाव जे की किती जुनं आहे, तेच भारत नाव पौराणिक आहे, तेच भारत नाव आजही आपल्या देशाला दिलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे अत्यंत श्रेष्ठ, अत्यंत प्रसिद्ध असणारे हे राजे, अशा प्रकारे हे राजा भरत. आणि त्याचबरोबर त्यांचे आणखी 8 भाऊ, त्यांचे नाव सांगितले यथाक्रमे. त्यांच्यापेक्षा छोटे कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतु, भद्रसेन, इंद्रस्पृक, विदर्भ आणि कीकट. अशा प्रकारे हे 9 राजकुमार या बाकी 90 राजकुमारांमध्ये श्रेष्ठ होते. आणि हे जे पहिले आहेत ना, कोण, महाराज भरत आणि त्यांचे हे 9 भाऊ. अशा प्रकारे हे झाले 10, उरले 90. याच्यानंतर पुढे सांगितले त्यांच्यापेक्षा छोटे असणारे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविहोत्र, त्यानंतर द्रुमिल, चमस आणि करभाजन. अशा प्रकारे हे 9 पुत्र जे आहेत हे काय आहेत, तर त्यांचं सांगितलं हे नवयोगेश्वर झाले. बघा, याच्या पूर्वी पण एकदा थोडासा संकेत मी दिला होता. हे नवयोगेश्वर झाले आणि ज्या ठिकाणी आपल्याला यांचं सुंदर शास्त्र चर्चा ऐकायला मिळेल. योगेश्वर म्हणजे काय, त्यांनी संन्यास घेतला, त्यांनी काही गृहस्थ जीवन जगले नाही, आत्मचिंतन केलं, साधना केली, तपस्या केली आणि साक्षात परब्रह्म परमात्म्याचं दर्शन करवून घेतलं आणि शेवटी आत्मचिंतनामध्ये सदा सर्वदा निमग्न राहिले
आणि संपूर्ण समाजाला, संपूर्ण सृष्टीला त्यांनी काय केला? उपदेश केला. कशाचा? शास्त्र चिंतन करण्याचा, भगवत भक्तीचा उपदेश दिला. आणि या उपदेशाचा एक सुंदर असा संवाद आपल्याला 11व्या स्कंधात ऐकायला मिळेल, ज्या ठिकाणी महाराज देवर्षी नारद आणि वसुदेव जे आहेत त्या दोघांचा संवाद आहे. वसुदेवांचे प्रश्न होते की महाराज देवर्षी नारदांना विचारतायत की महाराज कशा प्रकारे काय काय केलं पाहिजे. बघा अनेक प्रश्न होते. भगवान परमात्मा कसा आहे, कोण आहे, कशा प्रकारे मिळवायचा, अंतःकरण कसं शुद्ध करायचं, कसं मन एकाग्र करायचं, कशा प्रकारे आत्मचिंतन करून जीवनाला सार्थक बनवायचं, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी वसुदेवांनी देवर्षी नारदांना विचारले. तेव्हा देवर्षी नारदजी महाराज सांगतायत की महाराज अत्यंत सुंदर प्रश्न केला तुम्ही. नवयोगेश्वर संवाद जो आहे तो या ठिकाणी ऐकायला मिळेल. देवर्षी नारदांनी नवयोगेश्वरांनी जो उपदेश त्या ठिकाणी दिला होता तो या वसुदेवांना सांगितला. तर अत्यंत सुंदर ते चरित्र आपल्याला 11व्या स्कंधामध्ये ऐकायला मिळेल. तर हेच ते नवयोगेश्वर जे महाराज ऋषभदेवांचे 9 मुलं आहेत. आता झाले किती? हे 10 आणि हे 9 19. उरले किती? 81 उरले. वा वा, गणित तुमचं फार सुंदर. अशा प्रकारे 81 त्या ठिकाणी पुत्र शिल्लक राहिले. आणि हे सगळेच्या सगळे कसे होते? म्हणतात पित्याची आज्ञा पाळणारे होते, अत्यंत विनम्र होते आणि शिवाय महान वेदाचे ज्ञाता होते. असं नाहीये की असे तसे होते. वेदाचं संपूर्ण ज्ञान होतं त्यांना. आणि वेदाचं ज्ञान असूनही त्या ठिकाणी निरंतर ते यज्ञ करायचे, यज्ञच करत राहायचे केवळ. म्हणजे ब्राह्मण अत्यंत सुंदर प्रकारे निष्पाप पुण्यकर्माला त्या ठिकाणी प्राप्त करणारे अत्यंत शुद्ध सात्विक ब्राह्मण ते बनून गेले. अशा प्रकारे हे 81 ब्राह्मण झाले, 9 योगेश्वर झाले, 9 त्या ठिकाणी अत्यंत कला संपन्न झाले, त्यांनाही राज्य वाटून दिलेले आहे. आणि एक राजा भरत हे अत्यंत उत्कृष्ट म्हणून सगळ्या पृथ्वीवरती सगळ्या चराचरामध्ये प्रसिद्ध झाले. अशा प्रकारे महाराज ऋषभदेवांच्या चरित्रामध्ये आलेले त्यांचे हे पुत्र अत्यंत सुंदर कार्य करतात. त्यांचं चरित्र आपल्याला पुढे ऐकायला मिळेल. यात विशेष करून भरत राजाचं जे चरित्र आहे ते आपल्याला आनंदपूर्वक खूप सुंदर चरित्र आहे. आपण नुसतं ऐकतो ना जडभरत जडभरत, तर ते जडभरत जे आहे ते काय चरित्र आहे ते आता हळूहळू पुढे आपल्याला ऐकायला मिळेल. अशा प्रकारे 100 मुलांचं या ठिकाणी वर्णन झालं. आता राजा ऋषभदेव जे आहेत बघा, त्या ठिकाणी खरं पाहिलं तर परमात्म्याचं विभूती आहे, अवतार आहे, सर्व कला सर्व गुण संपन्न आहेत. त्यांच्या ठिकाणी संपूर्ण प्रकारचं वैभव आहे आणि स्वतंत्रता आहे. कुठल्याही प्रकारचं परतंत्र त्या ठिकाणी त्यांच्याकडे नाही. तरीही बघा राजा बनून राहायचं आहे ना. परमात्मा जरी सर्व स्वतंत्र आहेत तरीही राजा बनून राहायचे, समाज संग्रह करायचा आहे, लोकसंग्रह करायचा आहे. त्या कार्यांकरता त्या ठिकाणी अनेक धर्माचं आचरण करतात. बघा भगवान परमात्मा तर साक्षात यज्ञ आहे, यज्ञ स्वरूप आपण म्हणतो ना. परमात्माही साक्षात यज्ञ स्वरूप आहे, तर त्यांना यज्ञ करायची काही गरज आहे का परत वरून? जे साक्षात यज्ञ आहे त्यांनी यज्ञ परत कसा करायचा? परंतु तरीही बघा गृहस्थ धर्म आहे, राजधर्म आहे, या सगळ्याचा विचार करून महाराज ऋषभदेवांनी सुंदर सुंदर प्रकारे अनेक यज्ञ केले, अनेक 100 यज्ञ केले, ज्यामध्ये द्रव्य यज्ञ आहे, देश यज्ञ, काल, आयु, श्रद्धा, ऋत्विज आदी या सर्वांनी सुसंपन्न असे 100 यज्ञ त्या ठिकाणी राजा ऋषभदेवांनी पूर्ण केले. आणि भगवान ऋषभदेव जे आहेत यांच्या शासन काळाचं वर्णन करतात की बघा या राज्यामध्ये कधीही कोणत्याही स्त्री असो अथवा पुरुष, कोणी पशु असो अथवा पक्षी, झाड लता वेली, कोणीही असो, कोणाला कधी दुःख झालं नाही. जसं आपण रामराज्य म्हणतो ना, रामराज्य काय आहे? ज्या ठिकाणी अराजकता अजिबात असू शकत नाही, ज्या राज्यामध्ये एकही प्रजा कधी दुखी असू शकत नाही, ज्या राज्यामध्ये कोणालाही कशाही प्रकारचं कष्ट, कोणत्याही प्रकारची हानी नाही, तेच रामराज्य आहे. आणि या ठिकाणी तसंच आहे. भगवान ऋषभदेवांचं जे राज्य आहे अत्यंत सुंदर आहे, प्रत्येक प्रकारे संपन्न आहे, कोणत्याही प्रकारची हानी नाही, कुणाला काही कष्ट नाही, प्रजा सर्व संपन्न आहे, पृथ्वी शस्यस्यादिनी आहे, तिच्यामध्ये संपूर्ण सौंदर्य भरलेलं आहे. पृथ्वीचं सौंदर्य म्हणजे हरियाली नाही का?
सगळीकडे हिरवं 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 दिसणं हेच पृथ्वीचं सौंदर्य आहे. आणि राजा ऋषभदेवांच्या काळामध्ये भगवती पृथ्वी सदा सर्वदा नटून थटून बसलेली आहे. अशा प्रकारे अनेक सुंदर प्रकारे वर्णन केलं. महाराज एकदा असं झालं, महाराज ऋषभदेव जे आहेत ब्रह्मावर्त क्षेत्रामध्ये एकदा फिरता 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 जाऊन ते पोहोचले. ब्रह्मावर्त क्षेत्रात जाऊन पोहोचले. त्यांनी पाहिलं की त्यांचे जे मुलं होते मोठे धर्मज्ञ आहेत, ब्रह्मज्ञानी आहेत, 100ची 100 पोरं, सगळेच्या सगळे बरं का, एकत्र आहेत आणि आत्मचिंतन करतायत. सगळे आपल्या आपल्या प्रकारे शास्त्रविहित कर्म करण्याच्या मध्ये लागलेले आहेत. अशा प्रकारे राजा ऋषभदेवांना अत्यंत आनंद वाटला की आहा किती सुंदर आहे, सगळे पोरं विनम्र आहेत, त्यांच्यामध्ये प्रीती आहे, स्वाभाविक एकमेकांच्या मध्ये सख्य आहे आणि हे सगळेचे सगळे सुसंयत आहेत, म्हणजे संयमित आहेत. त्यांची वाणी संयमित आहे, त्यांची दृष्टी, त्यांचे कर्ण, त्यांचे संपूर्ण शरीर सगळे इंद्रिय संयमित आहे. अशा प्रकारे हे अत्यंत संयमित पाहून भगवान ऋषभदेवांना आतूनच एक औदार्य आलं, दया आली आणि त्यांनी काय केलं, आपल्या मुलांना उपदेश द्यायला सुरुवात केली की हे बघा आता इथून पुढे मी उपदेश कधी करतात लोक, जेव्हा आपल्याला निघायची वेळ येते, निरोप द्यायचा असतो, भगवान परमात्मा शेवटचा एक सुंदर उपदेश देऊन टाकतात की भगवान परमात्मा आता आपली लीला संवरण करणार आहेत. त्यापूर्वी आपल्या पुत्रांना उपदेश दिला पाहिजे की आता माझ्या नंतर या पृथ्वीचं शासन हेच लोक करणार आहेत. कुणी ब्राह्मण कार्य करणार आहेत, कुणी त्या ठिकाणी राज्याचं पृथ्वीचं शासन करणार आहेत आणि कुणी संन्यास जीवन जगणार आहेत. या सगळ्या प्रकारे त्या ठिकाणी राजा ऋषभदेवांनी बघितलं आणि आता ते त्या ठिकाणी आपल्या पुत्रांना उपदेश करणार आहेत. खूप सुंदर उपदेश करून त्या ठिकाणी त्यांनी अवधूत वृत्ती ग्रहण केली. तर या भागाचं जे वर्णन आहे ते आपण उद्या पाहूयात. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाणीला विश्राम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.